काही लोक का असं वागतात ना तेच कळत नाही. बघा कशी अवस्था करून ठेवली. तर विषय असा झाला की ज्या वेळेला मिसळ खायचं ठरलं, मग आपलं ऑल टाईम फेवरेट दे धक्काला गेलो. दे धक्का यावेळी मिसळ आणि रुपेश मिसळ या माझ्या टॉप 3 फेवरेट मिसळ आहेत. मिसळ खाताना पाणी नसतं प्यायचं, ओनली ताक. मग तिघांसाठी मसाला ताक पण घेतलं. दे धक्काची चटणी एक नंबर लागते. मिसळ, ताक आणि बटाटा भजी एकत्र खाणं म्हणजे शास्त्र आहे. लय नका विचार करू त्याबद्दल. चहाची कप एका वर्षात 5च उरली होती. मग काळाची गरज ओळखून बॉक्स घेतला नवीन मोटर आणली पण चालूच नव्हती केली. मग एक छान सुंदर मुहूर्त काढून चालू केली आणि पहिल्याच बारीत जिना वगैरे धुवून टाकला. ते झालं आणि लगेच इकडं फेज उडाला. मग नवीन आणला आणि बापूने तो पण बदलून टाकला. आपण राव लोकांचा एवढा विचार करतो, पण काही लोक असं वागतात. पेपर ब्लास्ट केला काही न सांगता, त्यावर POP डॅमेज झाला. डोकं फिरतात पण वाईट जास्त वाटतं. अतिथी देव असतो या भावनेने इज्जत करतो आपण, पण ग्राहकांनी देवासारखं राहावं ना. घेतलं नीट करून मग त्यांच्याकडूनच. बाकी प्रोग्राम व्यवस्थित झाला त्यांचा, पण चव पण आवडली आणि हॉटेलवर रेग्युलर क्राऊड पण चांगला होता. चला भेटूयात पुन्हा, तोवर फॉलो करायला विसरू नका.